चला हवा येऊ द्या. नमस्कार, मी मृदुला. स्पॉटलाइटमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कॉमेडीच्या दे धमाल विश्वात. चला हवा येऊ द्याच्या सेटवर यावेळी कॉमेडीचे सुपरस्टार एकत्र आले होते. कॉमेडीचा हुकमी एक्का बांधलेल्या गणेशपुरीची ओळख परेड हा तर एक खास पॉइंट बनलाय. चला तर सुरुवात त्यांच्याच दे धमाल कॉमेडीनं करूया. अजिबात गडबड करू नका. अरे हे काय आणलं तुम्ही? अरे आपल्या पोरींना कशाला घेऊन आल्या? इतके चिकने चिकने हिरो आल्या इकडे. हा चला चला पोरी घरी जा. बाकी म्हातारा बायका थांबा इथं. हा असू द्या. आज साक्षात विजय पाटकर सर या ठिकाणी आलेले आहेत. आज आपल्याकडे एक बोनलेस व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. अत्यंत शांत स्वभावाचे, कधीही चुळबुळ न करणारे आणि सगळ्यांना फिटनेसचे धडे देणारे एक बॉडी बिल्डर टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी. बरेचदा म्हणजे शर्ट समजून वाळू घातलाय म्हणते असं. म्हणजे मी ऐकलं सर, खरं खोटं मला माहिती नाही. रमेश भाटकर यांचे धाकटे बंधू. रमेश भाटकर हे आडनाव भाटकर आहे, ते पाटकर आहेत. कसे बंधू बिंदू? अरे बंधूच आहे ते. हे पाठवून आले म्हणून पाटकर आहे. ते मोठे भाऊ म्हणजे भाटकर असं आहे. आमच्या नेटवर माहिती आहे ना सर, सगळी लिहिलेली आहे ना माहिती नेटवरती. लोक दयाळू असतात, मायाळू असतात. विजय पाटकर साहेब पायाळू आहेत. तुमचा पिक्चर पाहिलाच मी, लावू का लाट. जबरदस्त केलं सर तुम्ही ते. वा वा सर. तुम्ही ते आता हे करत नाही काय ते आपलं प्लंबिंगचं काम? प्लंबरचं आता सोडलं का ते? काय संबंध? ते कसे करतील प्लंबिंगचं वगैरे काम? हा प्लंबिंग ते काही विचारू नका. अरे नाही, आम्ही स्वतः प्रत्यक्ष काय पाहिलं? प्रत्यक्ष काही बोलतो? ते नाही का ते न बोलता असं भरपूर काय 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 करता प्लंबिंगचं असं. अरे मायमिंग म्हणतात त्याला. अच्छा, माईम मध्ये पण कामाला होते तुम्ही? असू द्या. आज नवीन माहिती विजय पाटकरांच्या बद्दल मिळालेली आहे की कोळशाच्या खदानीत पण ते कामाला होते. असू द्या, काय हरकत नाही. तिकडे सर हिरा सापडला का तुम्हाला कधीतरी? हिरा कोळशाच्या खदानीत नसेल सापडला ना? मी इकडे तिकडे सापडणार सर. एकाला जाता टाकून दिला सर. काय हरकत नाही. ते तुमचा चित्रपट कधी येणार आहे सर? तो प्रेमासाठी कमिंग सून येऊन गेला रे. अरे बाप रे, नावानं घोळ झाला सर. नावानं घोळ झाला. आमच्या गावातले खूप लोक बघायला गेले होते ऍक्च्युली, आणि तिथं पोस्टर लिहिलं होतं कमिंग सून. लोकांना वाटलं बा कमिंग सून म्हणजे येणार आहे. पुढच्या आठवड्यात पण गेले कमिंग सून असं झालं सर. तुम्ही नाव जरा चेंज करायला पाहिजे. आता का तुम्ही आज चालू आहे असं चित्रपट करा सर. लगेच लोक अंदर घुसतील. नाव म्हणजे खेळ्या पडतात लोकांना सर, समजत नाही ना, म्हणून जरा प्रॉब्लेम झाला. हा प्रोड्युसरला सांगा. तर असं एक रबर व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय बोनलेस चिकन संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. थँक्यू. माननीय विजय कदम आज या मंचावर आलेले आहेत. मंगेश कदम यांचे जुळे भाऊ. ते तुमचे भाऊ आले होते सर. सेम टू सेम दिसतात तुम्ही, एकदम जबरदस्त. फक्त त्यांना थोडे केस आहेत, तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आहेत. बस एवढं, सेम टू सेम. असू द्या. तर कादंबरी कदम यांचे काका विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. अत्यंत शांत स्वभावाचे, निरागस डोळ्याचे, कधी कोणाच्या खोड्या न काढणारे गंभीर प्रवृत्तीचे विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. कसं असते बघा माणसाचं, म्हणजे काय कर्तृत्व कसं राहतं बघा. माणसानं खूप काम केल्यानंतर त्याला पुरस्कार मिळतो है ना. पण यांचं जीवनात बघा, यांना जीवनाच्या सुरुवातीलाच पद्मश्री मिळालेली आहे. पद्मश्री त्यांच्या मिसेसचं नाव आहे पद्मश्री. एकुलती एक सख्खी असं ते म्हणतात. मराठी म्हणता नेपाळच्या लोकांच्या जीवनावर आधारित पण त्यांनी एक चित्रपट केला आहे. कुठला? चष्मे बहादूर असं ना, साबजी. अरे हा ना सर, केलं ना, नेट मध्ये लिहिलंय सर, खोटं नाही सांगा. मराठी सिनेमा आहे तो. सगळ्यांकडून आपली इच्छा पूर्ण करून घेणारे विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. काम ते सारखं सांगत राहत नाही, इच्छा माझी पुरी करा, इच्छा माझी पुरी करा. सर आज तुम्ही ना सगळ्यासमोर सांगूनच टाका काय इच्छा आहे. ग्रामपंचायत तर्फे करून टाकू सर पूर्ण आपण. नाही, विषय एकच आहे की आता विच्छा माझी पुरी करा या सदाबहार लोकनाट्याला 2015 मध्ये 50 वर्ष. क्या बात है. आणि मगाशी जसं तू म्हणालास तशी जर एनर्जी राहिली तर पुढची आणखीन 25 वर्ष रसिकांची इच्छा पुरी करायची माझी इच्छा आहे. सर असं सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारे विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय इच्छुक संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना.
मूळचे श्रीवर्धनचे असलेले प्रदीप पटवर्धन या ठिकाणी आलेले आहेत. कसं श्रीवर्धनचे काय श्रीवर्धन पटवर्धन असं मला वाटलं. त्यांची माहिती उपलब्ध झाली नाही म्हणून मी आपल्या मनात जोडलेलं आहे सर. ह्याच्यात पोरांचा काहीच दोष नाहीये. हा हे मग असं होतं ना, असं वाटतं ना, म्हणजे सांगलीकर, सातारकर, पुणेकर, सोलापूरकर असं बा पटवर्धन श्रीवर्धन असं काही जर झालं असेल आहे ना सर. आता त्यांना काही प्रॉब्लेम नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे असू द्या. तर असू द्या. अभिनय करत असताना नाटकाचे प्रयोग करून बँक चालवणारे प्रदीप पटवर्धन या ठिकाणी आलेले आहेत. हे विश्वची माझी घरं या वृत्तीमुळे बायको असून शेजारी पण लक्ष देणारे. काय असं काय काय बोलतो त्यांच्याबद्दल? अरे आम्ही वाचलं प्रत्यक्ष पेपर मध्ये नाटकाचं नाव आहे ना, मग ते माहिती नाही सर आम्हाला, पण पेपर मध्ये लिहिलं, तुमचा फोटो होता त्याच्या खाली लिहिलं होतं बायको असून शेजारी. नाटक आहे सरांचं ते खूप गाजलेलं. आता मला वाटलं कोऑपरेटर नेचरचा माणूस आहे, लक्ष देत असेल बा शेजारी आहे ना, असं होऊ शकतं ना कधी कोऑपरेटर नेचर. पण त्यात दोघेही होतो हो काय? अरे वा वा सर, तुम्ही तर म्हणजे काय, तुमच्याशिवाय इंडस्ट्रीच नाही सर. असो तर दर 15 दिवसांनी नवीन नाटक करणारे प्रदीप पटवर्धन या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात ना मुच्छे होतं नत्तू लालजेशी, तसं हे नंतर आलं. मराठीमध्ये आधीच होतं सर. का बा मिशा असाव्यात तर प्रदीप पटवर्धन सारखे. बरेच लोक म्हणतात का बा पहिले मिशा येतात मग प्रदीप पटवर्धन येतात. सर तुमचा तर एक म्हणजे तुम्ही आज आले, मला इतका आनंद झाला सर. तुमचा तो कार्यक्रम होता ना जी मराठीवरचा, इतका आम्ही म्हणजे लई जबरदस्त फॅन होतो आम्ही त्या कार्यक्रमाचे. कुठला? ते म्हणजे ते नाही काय ते समोर असे ते शेट बसवते सिंहासनावर असे ते म्हणजे काम आवडलं तर मजुरी द्यायचे 100-100 रुपये ते शेट. शेट होते ना ते एकापेक्षा एक. अरे काय ते पैसे वाटायचे बा माणूस. मोठा सेट माझा 100-100 रुपये वाटते म्हटल्यावर काय लहान माणूस असेल काय तो, मोठा माणूस सर. तुमचं त्याच्यातलं तुमचं ते वाघाचं तर इतकं जबरदस्त वाघाचं एक केलं सर तुम्ही. डान्स अरे केला होता बाप त्यांनी. वाघाचा असा डान्स केला होता. हा वाघाचा. अरे बापरे, तेव्हा इतकी दहशत पसरली होती गावागावात. लोक म्हणले अरे जी मराठीवर वाघ आला, जी मराठीवर वाघ आला, जी मराठीवर वाघ आला. लोकांनी टीव्ही नाही लावले सर काही दिवस. अरे बाबा येईल बा बाहेर म्हणून खेड्यातल्या लोकांना समजत नाही ना सर, म्हणून त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. तर स्वतःच्याच मावशीच्या जीवनावर आधारित नाटक करणारे प्रदीप पटवर्धन या ठिकाणी आलेले आहेत. काय मोरूची मोरूची मावशी. मावशी हे पण नाटक आहे निश्चित तुम्हाला माहिती अरे बापरे, सगळं तुमची खूप नाटकं आहेत सर, असं ते काय हरकत नाही. म्हणजे खूप नाटकं केलेली आहे त्यांनी. तर अशा या मावशीच्या भाच्याचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय आपलाच मोरू आणि बोलायचा चोरू संघटनेचे अध्यक्ष भारत पटू. आज एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. आंतरराष्ट्रीय. अरे साक्षात बराक ओबामाला पण त्यांनी म्हाडाचं घर घेण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणजे नुसता सल्ला नाही दिला, त्यांच्याकडनं फॉर्म पण भरून घेतलेला आहे. म्हणजे बराक ओबामा यांच्याकडे ब्रुनमस्का बटर पाव खायला येतो. कोण बोललं? वडापाव म्हणू नका, मिसळ पाव म्हणू नका. ते बराक ओबामा तर इतके म्हणजे वेडे झाले मिसळ पाव खाऊन, कशेवटी त्यानं बायकोचं नाव ठेवलं मिसळ. मिसळ ओबामा. मिशेल आहे ते. मिशेल आहे काय? शे दिसला नाही मला. पण बातमी खरी आहे सर, साक्षात आमच्याकडे फोटो आहेत. कुठे आहे? हे बघा सर. हे बघा सर, हे बघा. प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, विजय कदम, जयवंत वाडकर असे एकाहून एक कॉमेडीचे हुकमे एकत्र आले की धमाल तर येणारच. सो लेट्स एन्जॉय. नाहीच तसले आहे हुंडी लाखाची असली, पण वटायला हवी मला गटायला हवी. अरे असली अव्वल हुंडी पोरगी अरे असली अव्वल हुंडी लखात मिळायची नाही. अरे वरती करून थोबाड वर बघायची शामत नाही. तिच्या डोळ्याची काळी मुंगी जरा डसायला हवी. या लखाच्या अस्सल हुंडी चुकलं या प्रेमाच्या सुंदर कुंडीत गळे फुलायला हवी. मला वटायला हवी, मला वटायला हवी.
बुगडी बुगडी बुग बुगडी 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 वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ नेसली पैठणी जरी ग नेसली पैठणी जरी जरी ग जर तारी लाल काळी जरी ग जर तारी लाल काळी ग चालताना पदर ढाळी ग दुल्लडी दुल्लडी गळा पाचुलडी चोळीवर खडी चमके ऐना चोळीवर खडी चमके ऐना ग कोण्या सावकाराची मैना ग वद जाऊ कुणाला शरण करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे मी धरीन चला हवा येऊ द्या. वेलकम बॅक टू एन्जॉय. कॉमेडीच्या या मंचावर सगळ्यात धमाल येते ती प्रश्नोत्तरांच्या आतषबाजीनं. चला पाहूयात यावेळी प्रश्नोत्तरांची मैफिल कशी रंगली आहे. काय बघायचं नक्की आम्ही काय दाखवताय? हे ओळखायचं. मी काय करतो ओळखा, तुम्हाला कळत नाही एवढं. काय हे? सर कोण आहे? 3 माणसं आहेत. हा माणसं. 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतात सर. हा हा बर हा आता सर आता आता काय 2 माणसं. नाही, हा ना साबण घ्यायला खाली वाकलाय सर. सर आता आता एक पायाला साबण लावतो. हा 2 माणसं साबण घ्यायला वागले. नाही, मला लागली आहे जोराची. मी जाऊन येऊ सर. मी जातो. थँक्यू. दुसरा कोणाला काय प्रश्न? विजय पाटकरांना विचारायचा आहे प्रश्न. सर सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. सर तुम्ही चित्रपट बघितलेत, ऍड जास्त बघितलेत सर. त्यातली क्रॅक जॅकची ऍड आहे ना, ती मला खूप आवडते. हा हा. प्रश्न असा आहे की कुणाकडे चहा मिळेल का? मी पुढे आणलाय क्रॅक जॅकचा, मला खायचं. नमस्कार, मी सर US वरनं आले आणि मी ह्या शोची बेसिकली खूप फॅन आहे मोठी. हमेशा मी तिकडे US मध्ये बघतो. आय वॉन्ट टू आस्क मिस्टर कदम. ओ मी या. ओ इट्स डिलाइटेड. मी खूप तुमचं बघितलंय काम सर, आणि स्पेशली फूबाय फूडचे ऑल सीझन्स. तुला कदम म्हणायचं असेल तर दॅट वॉज भाऊ कदम. दिस इज विजय कदम. हा आणि कोणाला काय प्रश्न आहेत का? दॅट यंग मॅन. कम ऑन कम ऑन कम ऑन. या. All right. Then who is he? He's Kadam. He's Kadam giving the rhythm. He's Kadam giving the rhythm. He's Kadam. He's Kadam. He is not out Kadam. Thank you, sir. I'm sorry for this.
सुपर 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 झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.